स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाड तालुक्यातील पिंपळवाडीमध्ये घराशेजारीच कालवडीवर बिबट्याचा हल्ला, शेतकरी हवालदिल, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून एका 4 वर्षीय कालवडीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला। हा हल्ला चक्क राहत्या घराच्या शेजारी झाल्याने संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण पसरले। या हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देतेय। सविस्तर वृत्त असं की पिंपळवाडी येथील रहिवासी श्री बाबू तुकाराम पांगारे यांनी आपल्या उपजीविकेसाठी पशुपालन केलंय। त्यांच्याकडे असलेल्या 4 वर्षीय कालवडीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झपट घातली। बिबट्याने कालवडीचा गळा पकडून तिला गंभीर जखमी केलं। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या कालवडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ती शेवटच्या घटका मोजतीये। विशेष म्हणजे बिबट्याने हा हल्ला घराच्या अगदी जवळ केला आणि आता ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेची माहिती मिळताच पिंपळवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। स्वराज दर्शन चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना बाबू पांगारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा अशी अर्थहाक त्यांनी दिली आहे। पिंपळवाडी हे गाव डोंगर भागात असल्याने इथे वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर असतो, मात्र आता बिबट्या थेट मानवी वस्तीत आणि घरांच्या अंगणात येऊ लागल्याने शेतकरी आणि महिला वर्गामध्ये भीतीचं सावट आहे। वन विभागाने या परिसरात गस्त वाढवावी आणि हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड।